चला आनंदाचं बोलूया. वैराग्यासारखं सुख नाही, त्यागात शांतीरनंतरम. वैराग्यासारखं सुख नाही, म्हणून त्याग करावा. त्यागात शांतीरनंतरम. भगवद्गीता बोलते, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फल त्यागः त्यागात शांतीरनंतरम. त्यागामध्ये खरी शांती आहे. हे सांगणं सोपं आहे, पण हे सांगत असताना त्याग असा करा, त्याग असा करा, आणि एखाद्या श्रोत्याने पटकन विचारलं, द्या तुमच्या बोटातली अंगठी काढून, तर द्याल का तुम्ही? नाही देणार. म्हणजे आमचा त्याग नाही तेवढा. म्हणून सांगणं सोपं असतं, प्रत्यक्षात अनुभूती अवघड असते. तेव्हा माझ्या कीर्तनातून मी प्रकर्षानं आणि प्रामुख्यानं वेदांत शास्त्राचा उल्लेख करत असतो. आणि सत्संगती, सद्गुरूंचं वर्णन, मन म्हणजे काय, सत्संगती का करावी, सद्गुरूंना शरण का जावं, वाणी म्हणजे काय, मनाचा विषय कसा अनुभवावा, या सगळ्या गोष्टी माझ्या कीर्तनातून प्रामुख्यानं मी मांडत असतो. याकरता माझ्या वडिलांनी, माझ्या सद्गुरूंनी माझा अभ्यास करून घेतला. आता हे करत असताना मी कीर्तनाचं, मला दृष्टी 40 वर्षापासून माझी दृष्टी गेली. याच्यापूर्वी मला चांगलं दिसत होतं. मी एकटा प्रवास करत होतो, एकटा जात होतो. 4-4, 6-6 महिने मी घरी येत नव्हतो. इतके माझी कीर्तनं बाहेरगावी सारखी असायची. माझी पत्नी इथे साक्षीला आहे. 4-4, 6-6 महिने मी घरी येत नव्हतो. इतके मला कार्यक्रम सारखे बाहेर असायचे. मी महाराष्ट्रातच कीर्तनं केली असं नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्रातले सगळे जिल्हे झालेत, परंतु मुख्यतः गोव्यामध्ये, गोमांतकामध्ये गेली 43 वर्ष मी कीर्तनाला जातोय. आणि वर्षातले किमान पक्षी 2-3 महिने तरी मला गोव्यात कीर्तनाला जावं लागतं. याच वर्षी मी गेलो नाही, पण 43 वर्ष मी गोव्यात कीर्तनाला जातो. गोव्यातली कोकणी भाषा ही मला चांगली अवगत आहे. मुंबई आकाशवाणी केंद्रावर कोकणी विभाग म्हणून एक भाग आहे. त्या कोकणी विभागामध्ये सुद्धा मी 4-5 कीर्तनं कोकणी भाषेतली केलेली आहेत. मुद्दा असा आहे की गोव्यामध्ये मी अनेक वर्ष कीर्तनं करतोय. संपूर्ण महाराष्ट्राचं झालाच, गोवा झालाच, मध्य प्रदेशामध्ये मी 15-15 वर्ष कीर्तनाला जातो. रतलाम, दाहोद, कोटा, नाही रतलाम, दाहोद, इंदोर, उज्जैन, इकडे सगळीकडे मी जातो. धार, देवास, महू सगळीकडे जातो. तुमच्या राजस्थानमध्ये सुद्धा जयपूर, अजमेर, कोटा, गुणा इत्यादी ठिकाणी, मेवाडमध्ये सुद्धा उदयपूर, जयपूर इकडेही मी कीर्तनाला जातो. जोधपूर इकडे जातो. दिल्लीमध्ये माझी कायम कीर्तनं असतात. मग तिकडे मी, माझी पत्नी सारखा प्रवासात कीर्तन असतं. मग भोपाळला कीर्तनं असतात, ग्वाल्हेरला कीर्तनं असतात, जबलपूरला असतात, बिलासपूरला असतात, सागरला असतात. मध्य प्रदेश संपूर्ण मी हिंडलेलो आहे. गुजरात माझा सगळा झाला आहे. अहमदाबाद, बडोदा, सुरत, नवापूर हे सगळं झाले. भावनगर वगैरे सगळे आमचे झालेले आहेत. माझा राहिला आहे फक्त प्रांत कुठला, एक मद्रास राहिलेला आहे. बाकी मी केरळमध्ये कालिकतला, कोचिनला खूप कीर्तनं केली आहेत. बेंगलोर म्हणजे कर्नाटकामध्ये सुद्धा कारवार वगैरे, सदाशिवगड इथे खूप कीर्तने केली आहेत. त्यामुळे माझा कीर्तनाचा जो प्रवास आहे तो या कीर्तनाच्या आमंत्रणावरूनच झालेला आहे. लोकांच्या कर्णोपकरणी कीर्ती जाते, नाव जातं, लोक बोलावतात आणि एकदा बोलावल्यानंतर पुन्हा 2-2 वेळेला, 3-3 वेळेला तिथे जावं लागतं. पण हे करत असताना कीर्तनकाराला रोजचा अभ्यास असतो. कीर्तनकाराला रोज अभ्यास करावा लागतो. जरी त्याला एका अभंगावर बोलायचं असलं तरी आज मी ज्या अभंगावर जे बोलतोय तोच अभंग दुसरीकडे जेव्हा मी लावतो तेव्हा त्यातून दुसरं काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे. तोच अभंग तिसरीकडे सांगतो तेव्हा त्यातून तिसरा विषय निघाला पाहिजे. आणि हे संतांच्या अभंगाचं वैशिष्ट्य आहे, किंवा माऊलीच्या ओवींचं किंवा नाथांच्या ओवीचं वैशिष्ट्य आहे की एक ओवी सांगत असताना त्यातून कितीतरी विषय निघत असतात. म्हणून एकेका ओवीवर आम्हाला 8-8 दिवस बोलावं लागतं. जसं आम्ही मगाशी चर्चा करताना दीपू दीप लाविजे येथ आदिल हे कोण नोळखीजे ऐसा अखंड गुरु भजीजे गुरुची होबोनी राहे, या ओवीवर आम्हाला कमीत कमी 5-6 दिवस बोलता येतं. आम्ही बोलतो. किंवा ज्ञानेश्वरांची ओवी आहे की जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. फार महत्त्वाची माऊलीची. इथे सवाल पहिलाच टाकला की जय जय आचार्या. मग आचार्य कोणाला म्हणतात? तो आचार्य शब्दाची व्याख्या काय आहे? काही लोकांची नावं आचार्य आहेत,
पुष्कळ लोक मुंबई पुण्यामध्ये पाहिजे यांचं नाव काय आचार्य 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 शिकलेले काही नसतात पण आडनाव त्यांचं आचार्य असे बरेच आहेत. काही हल्लीच्या काळातले काही लोकांना पदव्या मिळाल्या जसं आचार्य अत्रे, आचार्य कृपलानी, आचार्य विनोबा भावे अशी पदवी मिळाली त्यांना आचार्य. पण पूर्वीच्या काळी आचार्य ही पदवी सगळ्यांना मिळत नव्हती. आता एक फार मोठी म्हणजे शंका निर्माण होते आचार्यांच्या बाबतीमध्ये. महाभारतामध्ये द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, गर्गाचार्य असा उल्लेख केला जातो. पण कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि गर्गाचार्य हा उल्लेख आहे, पण भीष्माचार्य हा उल्लेख कुठे नाही. आचार्य ही पदवी भीष्माचार्यांना नाही किंवा भीष्माना पितामह भीष्म असं म्हटलं जातं, त्यांना आचार्य ही पदवी नाही. कळलं ना? मग आचार्य ही पदवी कोणाला मिळते? भगवंतांनी जे 4 वर्ण 4 आश्रम निर्माण केलेले आहेत तथाकथित त्या काळातला हा विषय आहे. आता या विषयावर चर्चा केली तर वादाला कारण होऊ शकतं, ते आपल्याला या विषयात शिरायचं नाही. पण त्या काळामध्ये आचार्य कोणाला म्हणतात? एक तर तो ब्राह्मण पाहिजे, त्या काळातला भगवंताचा विषय. भगवान स्वतः क्षत्रिय आहेत, यदुकुलातले आहेत, यदुकुलात त्यांचा अवतार झाला आहे, ते क्षत्रिय आहेत, पण त्यांना आदर होता ब्राह्मणाविषयी आणि आदर आहे. तेव्हा द्रोणाचार्य, कृपाचार्य, गर्गाचार्य हे ब्राह्मण असल्यामुळे त्यांना आचार्य ही पदवी होती. भीष्म हे क्षत्रिय असल्यामुळे जितका ब्राह्मणाचा अधिकार तितकाच भीष्मांचा अधिकार आहे. जितकं ब्राह्मणांना ज्ञान आहे तितकंच भीष्मांना आहे. जितकी ब्राह्मणांची तपश्चर्या आहे तितकीच तपश्चर्या भीष्मांची आहे. म्हणजे कमी कुठेच नाहीत भीष्म, कुठेच नाहीत. पण केवळ क्षत्रिय असल्यामुळे आचार्य पद तिथे जात नाही. कळलं का? म्हणून ज्ञानेश्वरांनी ओवी लिहिली, जय जय आचार्या. सद्गुरूंच्या विषयी लिहिताना जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. म्हणजे या ओवीवर आपल्याला कमीत कमी 8 ते 10 दिवस बोलता येतं. किंवा गुरवो बहवः सन्ति या विषयावर सुद्धा बोलता येतो. म्हणजे एक सद्गुरू विषय जर बोलायचा झाला तर इतका सारखा अभ्यास करावा लागतो. मला दिसत नसल्यामुळे कधी कधी माझी पत्नी वाचन करते, मी ते ऐकतो. देवाच्या कृपेनं अजूनही माझी स्मरणशक्ती स्ट्रॉंग आहे, स्मरणशक्ती माझी अजूनही चांगली आहे. त्यामुळे तिने एकदा दोनदा वाचले की माझ्या लक्षात राहतं. समजा एखादा अवघड विषय असेल तर मी आणखी कोणाकडे तरी जाऊन समजून घेतो. एखादा अवघड संस्कृतचा श्लोक अवघड असेल, कोणाकडे जातो, मग मला एक श्लोक सांगा, मला समजत नाही आहे, माझ्या लक्षात येत नाही याचं विवेचन. म्हणजे अजूनही माझा अभ्यास चालू आहे. कीर्तनकार हा आजन्म विद्यार्थीच असतो. तो प्रबोधन करतो याचा अर्थ तो सर्वज्ञ ठरत नाही. तो सुद्धा काहीतरी आधार घेऊनच बोलत असतो, कारण त्यालाही गुरुकृपेची गरज असते, सदोदित अभ्यासाची गरज असते. आणि म्हणूनच माझा अभ्यास हा अजूनही चालू असतो. सुदैवानं अनेक ग्रंथांचं वाचन झालंय, अनेक ग्रंथांच्यावर विचारविनिमय झालाय. अनेक माझ्या कीर्तनाच्या कॅसेट निघालेल्या होत्या, आता ते CD निघाले. CD पण लोकांकडे आहेत माझ्या, खूप स्वरदर्शन कंपनीने काढलेल्या. घटोत्कच विवाह आहे, दुर्वास चातुर्मास आहे, जनाबाई आहेत, दुर्वास आहे, आणखीन बऱ्याच कॅसेट आहेत. एकनाथांची चोरावर कृपा, अशा कॅसेट बऱ्याच आहेत. या स्वरदर्शन कंपनीने काढलेल्या. मुंबई आकाशवाणी केंद्रावर सुद्धा मी 22 वर्ष पुणे केंद्रावर कार्यक्रम केलेले आहेत कीर्तनाचे, 22 वर्ष. आणि दूरदर्शन DD10 ज्याला म्हणतात, तेव्हा शिवाजीराव फुलसुंदर म्हणून तिथे होते TV सेंटरला, दूरदर्शनला. तेव्हा त्यांनी मला बोलावलं होतं. तिथे माझी काही कीर्तनं अर्ध्या तासाची झाली. मग त्यांनी मला स्वतंत्र सांगितलं, बुवा तुम्हाला 1 तास दिलेला आहे, आज तुम्ही विवेकानंदांच्यावर बोला, आज रामकृष्ण परमहंसांच्यावर बोला, 1 तास तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय की तशी प्रसिद्धी माझी जगात पुष्कळ झालेली आहे, नावलौकिक बराच मिळाला आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की मी प्रसिद्ध कीर्तनकार आहे म्हणून उठलो की काय बोलायला लागेन, कीर्तन करायला लागेन. मला थोडंसं अवलोकन आधी करावं लागतं. आणि कोणत्याही कीर्तनकारांनी अवलोकन केल्याशिवाय कीर्तनाला उभं राहू नये. आहे माझ्या पाठात, हे मला माहिती आहे, हे माझ्या लक्षात आहे. जरी असलो तरी सुद्धा एक त्याच्यावर दृष्टी टाकायलाच हवी. म्हणजे आत्मविश्वासानं कीर्तनकार बोलू शकतो,
तेव्हा कीर्तनकाराला सदोदित अभ्यासाची गरज आहे. कधी माझा मुलगा वाचतो, कधी माझी सून वाचते, कधी माझे मुलं वाचतात, कधी जावई वाचतात, मुली वाचतात. सगळ्यांकडनं मी वाचून घेतो, त्याच्यावर मनन चिंतन करतो आणि मग त्याच्यावर पूर्वरंगाची बांधणी करतो. माझ्या वडिलांच्या आशीर्वादानं मी अनेक अभंगांच्या रचना केल्या. काही अभंग माझी मुलं, सुना, मुली, मला एकच मुलगा आहे, पण सून आणि दोन्ही मुली, जावई या सगळ्यांना मी कीर्तन क्षेत्रात तयार केलेले आहे. सगळे व्यावसायिक कीर्तनकार आहेत. पण या सगळ्यांना मी विद्यादान केलेले आहे. कधीकधी माझ्या अभंगांची रचना ते पूर्वरंगासाठी वापरतात आणि त्याच्यावर ते बोलतात. पण मी त्यांना सांगितलं, हे बोलत असताना संतांचा अभंग हा महत्त्वाचा असतो, म्हणून आधी त्यांचं वर्णन करून मग पुढे आपल्या अभंगावर विवेचन करायचं असतं. आता सद्गुरू हा विषय जो पाहिला आपण, जसं तुकाराम महाराज म्हणाले की सद्गुरू वाचुनी सापडेना सोय, हा एक अभंग आहे. किंवा जसा गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. हे सांगत असताना तुकाराम महाराज म्हणाले, वारंवार सांगू काय, तुका म्हणे गुरुवचनी, देव भेटे जनीवनी. कळलं की नाही? हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ज्ञानेश्वरांचे अभंग आहेत सद्गुरूंच्या विषयाचे. तसं निळबारायांचे अनेक वर्णन ज्ञानेश्वरांच्या वर्णना आहेत. पण मी ज्यावेळेला सद्गुरूविषयी मांडतो तेव्हा काही रचना ज्या तयार झालेल्या असतात त्यावर पूर्वरंग मांडला जातो. जाई जाई गुरुपायी हा विषय आहे. 2 मिनिटात मी म्हणून दाखवतो. जाई जाई गुरुपायी, अरे जाई जाई गुरुपायी, सद्गुरु विण तुझ ज्ञानच नाही, सद्गुरु विण तुझ ज्ञानच नाही, जाई जाई गुरुपायी, अरे जाई जाई गुरुपायी. वंदन करुनी गुरुचरणाला, वंदन करुनी गुरुचरणाला, आशीर्वच तू घेई घेई, आशीर्वच तू घेई, जाई जाई गुरुपायी. सेवा करुनी गुरुचरणाची, सेवा करुनी गुरुचरणाची, ज्ञानधडा तू घेई घेई. पुढची ओळ आहे त्याच्यात, सन्निध बसुनी गुरु सामोरी, शंका निरसुनी घेई घेई, जाई जाई गुरुपायी, अरे जाई जाई गुरुपायी. म्हणे नरहरी सद्गुरु वाचुनी, म्हणे नरहरी सद्गुरु वाचुनी, म्हणे नरहरी सद्गुरु वाचुनी, अन्याची दैवत नाही नाही, अन्याची दैवत नाही नाही, जाई जाई गुरुपाय. म्हणजे अनेक विषय आपल्याला हाताळता येतात. अभ्यास रोजच्या रोज करावा लागतो. शिवाय याला आपण एक जनरल वाचन म्हणतो, ते वाचन अत्यावश्यक आहे. कीर्तन करताना
केवळ नुसते ग्रंथ वाचून चालत नाहीत. आम्हाला कादंबऱ्यांचाही अभ्यास करावा लागतो. आणि कॉलेजमध्ये असताना आम्हाला कादंबऱ्या शिकवल्या, पण त्यानंतर सुद्धा अनेक मिळाल्या कादंबऱ्या आम्ही वाचतो. त्यातलाही काही बराचसा भाग आम्हाला उल्लेखनीय वाटला तर आम्ही त्याची निवड करतो. कधी कधी पूर्वरंगात त्याची मांडणी करतो. अनेक नाटकं आम्हाला पाहावी लागतात, नाट्यपुस्तकं वाचावी लागतात.